विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से विदर्भ के सभी 11 जिलों में बुधवार को महाराष्ट्र दिवस का निषेध कर तीव्र आंदोलन किया गया। नागपुर में वैरायटी चौक पर विदर्भवादियों ने काले कपड़े पहनकर काला दिवस मनाया। विदर्भवादियों ने नागपुर के साथ विदर्भ के 11 जिलों में काली पट्टी, काला गणवेश, काली टोपी और काला स्कार्फ पहनकर महात्मा गांधी की प्रतिमा के सामने महाराष्ट्र दिन का निषेध किया। ये आंदोलन मुकेश मासुरकर के नेतृत्व में किया गया। इस दौरान बिजली दर आधे करने, घरेलू बिजली 200 यूनिट तक मुफ्त देने, कृषि पंप का विद्युत बिल माफ करने सहित लोड शेडिंग बंद करने की मांग समिति की ओर से की गई। महाराष्ट्र 1960 ला निर्माण झाला। या पहिले विदर्भ हे स्वतंत्र राज्य होते आणि स्वतंत्र राज्य राहून नागपूर ही त्याची राजधानी होती। आमचं डिमोशन करण्यात आलं आणि त्यामध्ये विदर्भाला महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आला। म्हणून महाराष्ट्र दिवसाचा आम्ही निषेध करतो। आज 1 मे पूर्ण विदर्भात काळा दिवस पाळला जातात। दरवर्षीप्रमाणे हा काळा दिवस पाळला जातो आणि ह्यावेळेस मोठ्या प्रमाणात होत आहे। 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात हा काळा दिवस पाळला जातो। कारण आम्ही 65 वर्ष महाराष्ट्रात राहिलो आणि महाराष्ट्रात आमची अधोगती झाली आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राहून आम्हाला कोणत्याच प्रकारचा इथे राम दिसत नाही। अशा प्रकारे आम्हाला आमचं स्वराज्य पाहिजे, आम्हाला आमचं स्वतःचं राज्य पाहिजे, आमच्या घामाला दाम पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे। म्हणून स्वतंत्र विदर्भ ही काळाची गरज आहे आणि त्याच करता आजपासून आम्ही बिगुल फुकलेला आहे। नव्याने हे नव्या सरकारच्या विरुद्ध बिगुल फुकला आणि आता चेतावणी म्हणून आम्ही आज इथे काळा दिवस पाळत आहोत।